बातमी ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भातली। ओमराजे निंबाळकरांचं मतपरिवर्तन करण्याचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रयत्न सुरू असल्याचं सूत्र सांगतात। एकीकडे ओमराजे निंबाळकरांना शिव्यांची लाखोली वाहिली गेली, तर दुसरीकडे त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातोय। संजय राऊत आणि इतर नेत्यांनी केलेल्या जहरी टीकेमुळे ओमराजे नाराज असल्याचं सूत्र सांगतात। वैयक्तिक आणि घराण्यावर केलेल्या टीकेमुळे ओमराजे मानसिक तणावात असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। काल रात्री पुन्हा एकदा ओमराजेंचं मन वळवण्याचा प्रयत्न झाला। कोर्टाच्या निकालानंतर कैलास पाटील आणि वरुण सरदेसाईंनी ओमराजे निंबाळकर यांच्यासोबत चर्चा केली। तातडीनं ओमराजे निंबाळकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कैलास पाटील आणि वरुण सरदेसाई यांना पाठवलेलं होतं। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। निलेश, एकीकडे टीकेची झोड उठवली गेली, टोचलं बोललं गेलं आणि दुसरीकडे आता त्याच ओमराजेंचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अर्थात ओमराजेंनी भूमिका जाहीर केलेली नाहीये, पण ठाकरे गटाकडून कसे प्रयत्न सुरू आहेत? खरं तर एकनाथ शिंदेंची जर बंडखोरी ही फोडायची असेल, एकनाथ शिंदेंच्या पक्षामध्ये जाऊ पाहणारे जे 6 खासदार आहेत यांच्यामध्ये 2/3 हे एक महत्त्वाचं समीकरण त्यामध्ये आहे आणि तो जर समीकरण पूर्ण होत नसेल तर ती बंडखोरी होऊ शकणार नाही आहे। वेगळा गट म्हणून त्यांना मान्यता मिळणार नाही आहे। त्यामुळे ओमराजेंची भूमिका ही शिवसेनेसाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी। आणि यामुळेच आता उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांची मनधरणी केली जात असल्याची माहिती मिळते। याला कारणही तसं ठरलंय। आपण पाहिलं ज्यावेळेस निकाल लागला त्यानंतर ओमराजेंचं जे वक्तव्य आलं होतं त्यानंतर त्यांना स्पष्टपणे म्हटलं होतं, आपण ना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहोत, आपण सध्या या संदर्भात काहीही बोलणार नाही आहे। कार्यकर्त्यांच्या मतदारसंघात जाऊ, आपण कार्यकर्त्यांसोबत चर्चा करू आणि त्यानंतर आपला पुढचा निर्णय जाहीर करू, अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या वतीनं मांडण्यात आली होती। आणि त्यामुळेच आता ओमराजे निंबाळकर यांची भूमिका जी आहे ती अतिशय महत्त्वाची राहणार आहे दोन्ही पक्षांसाठी। आणि त्यामुळेच त्यांची मनधरणी करण्यासाठी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई, उद्धव ठाकरे यांना च्या सूचनेनुसार वरुण सरदेसाई आणि कैलास पाटील हे मनधरणी करण्यासाठी गेले होते आणि त्यांना त्यांच्याशी चर्चा देखील केल्याची माहिती मिळते। सध्या तरी ओमराजेंना आपण या विषयावर भूमिका घेणार नाही आहे, मतदारसंघात जाऊ, कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्यानंतरच आपण निर्णय घेऊ, अशा पद्धतीची भूमिका घेतल्याची देखील माहिती मिळते। आणि त्यामुळेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांची जे वक्तव्य आहेत ही देखील बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतात। याला पुष्टी दिली ती आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यानं। उद्धव ठाकरे यांचं मन मोठं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी एक बंडखोर खासदारांना साथ घालण्याचा प्रयत्न या निमित्तानं करण्यात आला असं देखील समोर आलेलं आहे। आज संजय राऊत यांना देखील म्हटलं होतं की ज्या पद्धतीने त्यांच्यावर संजय राऊत बोलले असतील किंवा सोशल मीडियातून जोरदार टीका ओमराजेंवर होते, त्यावर कुठेतरी ही आमची स्ट्रॅटेजी असू शकेल। सगळ्या स्ट्रॅटेजी काही आपण माध्यमांसमोर आणू शकत नाहीत, ओमराजेंशी संपर्क साधण्याचं काम सुरू आहे असं देखील त्यांना म्हटलं होतं। आणि त्यामुळेच आता ओमराजे यांची भूमिका दोन्ही पक्षांसाठी अतिशय महत्त्वाची राहणार आहे। त्यासाठी आज ओमराजे निंबाळकर नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि याच सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि ओमराजे निंबाळकर यांची देखील चर्चा झाल्याची माहिती मिळतेय। संजय राऊत आणि इतर नेत्यांनी केलेल्या टीकेमुळे ओमराजे नाराज असल्याचं सूत्र सांगतायत आणि त्यांची मनधरणी करण्यासाठी आता थेट ठाकरे परिवाराकडून प्रयत्न केले गेल्याचं कळतंय। वेदांत नेब आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देईल। वेदांत, नेमकी काय चर्चा झाली ठाकरेंमध्ये आणि ओमराजे निंबाळकरांमध्ये, काय तपशील आहेत त्या संदर्भातले? प्रज्ञा, ज्या प्रकारे काल कोर्टाचा निकाल लागला आणि निकालानंतर निंबाळकर कुटुंबीय पूर्णपणे निराश आहे आणि या सगळ्या दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडनं प्रयत्न केले जातात की ओमराजे निंबाळकरांचं मन वळवण्याचं आणि आपल्यासोबत ठेवण्याचं। याच दरम्यान काल कैलास पाटील, वरुण सरदेसाई तर ओमराजे निंबाळकरांना भेटलेच, त्यासोबतच उद्धव ठाकरेंसोबत सुद्धा फोनवरून ओमराजे निंबाळकर यांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यावर उद्धव ठाकरे यांनी ओमराजेंचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावर ओमराजे निंबाळकरांनी सांगितलं की मी आपल्याच पक्षासोबत आहे, आपणच मला इथपर्यंत आणलेलं आहे, आपणच मला मोठं केलं आहे, त्यामुळे मी कुठलाही निर्णय घेतलेला नाहीये। मी माझ्या कार्यकर्त्यांना चर्चा करेल, कार्यकर्त्यांशी भेटेन आणि त्यानंतर मी पुढचा जो निर्णय आहे तो सांगणार आहे। मात्र सध्या तरी मी तुमच्या पक्षासोबत असा विश्वास त्यांनी उद्धव ठाकरेंना दिलेला आहे। आणि त्यामुळे पूर्णपणे म्हणजे आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, वरुण सरदेसाई, कैलास पाटील या सगळ्यांकडनं ओमराजे निंबाळकरांना आपल्यासोबत ठेवण्याचा किंवा आपल्या पक्षात ठेवण्यासाठीचे किंवा मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यात किती यश मिळतं हे पाहावं लागेल। निश्चित। वेदांत, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।